अय दे ना ते 100 रुपये. ते 100 रुपये तर ठेवले तुला होळीसाठी आणि ते मी त्या खिशातून काढून घेतले. माझ्याकडे पैसे घ्यायचे. हो कशी असो नाही म्हटलं ना जा मला नको सांगू. अहो मी तेवढे 100च ठेवले होते ना माझ्या खर्चासाठी. आजची होळी आहे ना. मी आता दारूसाठी आता कोणाला मागू? दारूसाठी तर जा मला नको सांगू. काम करा पैसे करा काय करा वे जा म्हणला. मग तुला काय वाटते की मी भगर दारूचा राहील? अवा दारू तर म्हणजे कोणी पाजते ना. दारूचं काय सांगू राहिली तू? माझ्या दोस्त मित्र मला अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर पाजतात. मोठी सांगू राहिली ते लोक देऊ ना तू पैसे. 1 क्वार्टर का 2 क्वार्टर दारू पितो मी. जा तुम्ही दारू पिऊन फक्त घरी या. माझे दोस्त मित्र लय चांगले आहेत. अर्धा क्वार्टर नाही 1 क्वार्टर दारू पाजतात. लय साजरे तुमचे दोस्त मित्र. जा आणि पाय तू लोक देऊ ना तू पैसे. तुला काय वाटते की त्या माझ्या खिशातले पैसे काढले तर तुला लय असं वाटलं की मी पेणार नाही दारू? जा पे. आजची होळी आहे. आजच्या होळीचा सण मी रिकामा जाऊ देत नाही. पाय तू काय वाटू राहिलं? तुम्हाला आज सुट्टी नाही का? अगं आजची होळी आहे ना. तिला काय वाटते माझ्या खिशातले पैसे काढले तुम्ही दारू पिणार नाही? यार आज होळीची कर आहे. कुठली जाते का काय? घरी तर अजून आला नाही बा. असं करा. एवढे चांगले आहेत की म्हणजे अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर दारू पाजतात. खिशातले पैसे काढले तर मी दारू पिणार नाही का? गोष्ट आहे. अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर पिणार. काय रे गडी एवढा टाईम? काय सांगून काही फायदाच नाही. काय झालं? अरे आमच्या दोघं नवरा बायकोचे भांडणं झालं ना. त्यासाठी काय 100 रुपये आपल्या दारूसाठी मस्त सोयी लावली होती. 100 रुपये ठेवून दिले खिशात. माझ्या बायकोनं कुई काढले मला माहीतच नाही. मी आधी माझ्या बायकोला चॅलेंज केलं की मग तू कितीही पैसे लपून ठेव. माझे जिगरी दोस्त असे आहेत की मला अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर बी बाजू शकतात दारू. आणि मला माहीत आहे दोस्ता. अबे तू घमा भरशार आला काय? मिस्त्र आहे देवाली वाट पाहून राहिलो सांगू राहिलो मला बायकोनं माझ्या खिशातले पैसे काढले. त्या वर्षी आम्ही बसलो होतो. काय करा दोस्ता माझा डिग्री दोस्त आहेस ना. मी दारूसाठी फक्त त्याजवळ झालो आणि तू मला काही सांगू नको. अर्धा हात काही सांगू नको. मी त्या भरशार आहे. हात हलून राहिले. मी त्या किती वेळची वाट पाहून राहिलो. तू अर्धा क्वार्टर पाच म्हणजे हा होळी जाऊ नको. ती डपुरा सुकून आला आहे. मला दारू पाहिजे म्हणजे पाहिजे. मी त्या भरशावर बसलो होता. हे होय का तुम्ही पार्टी? मग आता कसं करता? तू म्हणजे पार्टी देतो आणि सुट्टी जाऊ देशील ना पार्टी? आमचं एक काम करा. काय नाही मग आमचा अर्धा क्वार्टरची सोय लावा बा. काय अर्धा क्वार्टर बस. अरे मला काय म्हणून राहिले रे बा हे लोक? मीच तर त्याकडे म्हटलं जाई ना 1 क्वार्टर. अरे झाले काय लोक ते खाली नको जाऊ ते मला म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे अर्धा क्वार्टर. ते आपण पार्टी देतो म्हणे कोर्ट जाऊ नको. ते होळीची करा. तू आताच तर काय 1 क्वार्टरचं म्हटलं होतं बा. ते तुम्हाला तुला सांगायचं आहे. त्या भरजार आलो तू बा तसं मेळ हुकोशी ना काय? बरोबर माझं ओरठे बा दिसू राहिले. त्याला म्हणून पाहू का? म्हणा बरं ओरठे बा. अरे थांबा. गोष्ट ऐका लागते. सांगा.
बायकोनं काढले खिशातले पैसे दारूचे. बायकोनं काढले माझ्या खिशातले दारूचे पैसे. दारूसाठी ठेवली तुम्हाला नको येईल भरोशावर बसवली. मला दारू आणतो म्हणजे हा माणूस मी भरशावर पैसे खायला म्हणते ना मला. तसं तसं काही नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय आपल्या म्हणणं काय विषय आहे का? अरे एक क्वार्टर काय 2 क्वार्टरची मिळला होते माणूस. काय समजून राहिले तुम्ही? आज तो उधार देत नाही. घरी जा दिवस. तुम्ही पहा 100चा क्वार्टर आहे बाबा. सकाळी मला नाही दिलं. आपल्यासाठी तर माणूस एका क्वार्टरचा मिळला. वेळ आले काय तू देऊन नाही राहिला ना. नाही मग आता काही आहे का त्याजवळ ठेवायला? दिला का चांदीच आहे. बिलवालं तू प्यायला लागी. बरं तुम्हाला लय अर्जंट आहे. हो ना मला अर्जंट. आत्ता आहे तू पाहिला का विशाल? हा तो आपला मिलिटरीवाला. हा त्याला 2 खांबे आहे ना. मला त्यानं तिथं लाईक आता पण त्याची बायको आहे घरी. मागच्या दरवाजा इकडे ना भेटीन ना पण तिला संग नाही जा. दिला पुरी प्या लागेल. पाणी नाही तर ती मग आता पाणी माझं नाव सांगायचं नाही. ऍडजस्ट करू बरं. नाही एक गोट शिल्लक पेशंट विचार करतो ना म्हणजे आपण काय जमलं आपलं आता 90 घेऊ आपण दोघं जण आता. अरे कोण आहे? काय पाहिजे? काय नाही आलो काम होतं आपण बाहेर. अरे काय? अरे नाही काय नाही. अरे कुठी आहे? काय आहे? आज होळी आहे. रंगपंचमी आहे. आज कुठी आहे? सगळं बंद आहे. अरे आज होळी आहे ना. होळी आहे ना. मग होळी खेळा ना. अरे होळी आहे म्हणून तर आलो आम्ही. अरे मग होळी खेळा ना. इकडे काय? आम्हाला असं समजलं का तुम्ही देऊन राहिले थोडी थोडी. काय? अरे त्यानेच सांगितलं आपल्याला. काय दिलं रे? अरे जाऊन सांगितलं बा देऊन राहिले म्हणून थोडी. आम्ही मोठ्या आशेने आलो बघा तुमच्याकडे. आमच्याकडे जर भेटे बा. 90 बघा बघा दुकान बंद आहे. पण बायकोनं काढले खिशातले पैसे. हो द्या थोडीशी द्या. नाही तर क्वार्टर तर आम्ही 200चा घेतो ना. गड्यानं भरशावर बसवलं मला द्या. काहीतरी फक्त एक गोट. आजची होळी साजरी फक्त एन्जॉय. फक्त आपण पाहू ना मग काय तर. अरे तुम्हाला काय सांगू? माहीत तर सोय नाही राव. तुम्ही जा बरं. माझं काही सोय की नाही बा. अर्धा फक्त. अरे काय थोडीशी ना फक्त. कसा आहे दा माहित आहे का? सांगणार ना थोडीशी देणार माझा यार. फक्त एक घोट फक्त नळल्यात. आज बायकोनं पैसे घेतले खिशातले काढून. नाही तर 200 रुपयाचा क्वार्टर घेतला असता. 200 रुपयाचा मी काय सांगू राहिलो मी? तुला सांगितलं ना दारू नाही म्हणून झालं. अरे यार दा काय? फक्त एक घोट. मी आलो नसतो त्या दारात. त्या माणसानं सांगितलं की तो दानं 2 खंबे आणले म्हणून आम्ही दोघं जण लोटलो. आशेनं आलो भाऊ. आम्ही काय येऊ? आम्हाला काय घेतलं नाही. म्हणून सांगितलं तुम्ही देऊन राहिले म्हणून. त्या माणसानं कोरडं त्या माणसाला दिलं. तो माणूस जवळचा हात त्या माणसाला दिला. आम्ही काय काही नाही. आम्ही कामात नाही पडत का? आम्ही कामात नाही पडत का? काहीच नाही. जा तिकडे जा. फक्त काहीतरी. अरे नाही. अरे नाही हो. थोडीशी दे रे माझा. अरे मीच तर सुका ओळखलं नाही. बाबांना आम्ही कामात नाही पडत. चाल आता त्याच्या घरी जाऊ आपण. बूट वेगळ्या पुरा भेळ उकला रे पाहतो ना. बायकोने खिशातले पैसे काढले ना. नाही तर दारू का. सकाळची संध्याकाळ झाली अजून मेळ नाही लागला आपला. तू म्हणजे नाही आपल्याला आपण त्याच्याच घरी जाऊ. चाल ना. चाल बरं.
अरे सांगू भाऊ काय रे या माणसाचा पत्ता दिला तुम्ही एक मग? घोट दारू नाही दिली का माणसाने? दिला आम्हाला एक घोट दारू दिली तुम्ही नाही. बायको देखता गेले असताना अरे कसं करावं आता आता माझ्या घरी आले भांडण लावाल तुम्ही ते काही नाही आम्हाला अर्धा अर्धा द्या बा तुम्ही काही करा नाही काही ते एक घोट तरी द्या. आमचं करायच्या काही बी माझी बायको बरं झालं सकाळून पासून दारू नाही पेलो ना आम्ही सकाळून पासून नाही पेलो ना आजची होई सारखी होई तुम्ही त्याच्या बायको देखता गेले ना त्याच्या घरी आम्हाला माहित आहे का आम्हाला ते काही सांगू नका तुम्ही आमचा अर्धा मेल लावून द्या तुमचा अर्धा 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 कापून राहिले आमचं काहीच नका. तुमचा अर्ध्याचा मेळ हे लावून काही आम्ही ऐकतही नाही ते असं असे लोक तुम्हाला काय मोठं माणसाने काय- आम्हाला काय हाकालून दिलं काही गॅरंटी असती तुमच्याजवळ तर आपल्याला दिली असती अर्धा आणि अशा लोकांना पता सुरत असते का माणसानं हाकलून दिलं पाहिजे आपल्याला किती कंपना वाटली आम्हाला या अर्ध्या काही नाही कंपनावर वाटू द्या काही द्या आम्हाला दारू राजा पाहिजे. माया लेकरा भाकरा दिखता दारू मागेल्या राजा आता अरे होळी आहे ना आजची तिकडे घराच्या बाहेर असते ना बापू घराला बसते का होळी काही करे बा घरी मागते दारू पाहिजे म्हणजे यार, पाहिजे कसं करू आता मी? असं एकटाच भांडण करू? नाही नाही तू काही कर मग मी घरी भांडण करतो पण दारात लोकांसंग बाहेरही भांडण करतो काही काम अरे त्या पप्पाने ठेवली आमच्या अंदर दारू राहिला नाही ते माझ्यासाठी आहे ते आणू आम्हाला नये. लवकर. ते द्यायची नाही आता कसं नाही, तुमचा अर्ध्याचा मेळ लावतो मी काहीतरी ठेवायचा मेळ लावतो काही हांडा भांडा भरणंच नाही का ना घरी हांडा आणा तुमच्या तुम्हाला दारू द्यायला आहे का त्या घरी अरे तू माझ्या घरचा देऊ का आहे का त्या घरी घरी अंडा असता तुम्ही का आले का काटर मागायला आलो असतो बायको पैसेच कसे काढते खिशातून मला काही समजत नाही. आता नाही नाही या माणसावर पैसे नसतील ना काय या माणसानं काही कर या माणसानं स्वतःची गांड आहे तू पण दारू पास स्वतःच दारू पिऊन घेतली माणसानं तुम्हाला ठेवलं बरं मला भरजार ठेवलं असं असते का बोलणं काय लगा? झालं? मित्र बोलणं काय झालं तू काय अरे म्हणे मी पैसे ठेवले होते पाहिजे. ना आपल्या दोघांना पुरते दारूचे ते काही सांगू नको तू मला पाहिजे हो हांडा तुला काय झाली राजा हांडा काय घेऊन या, बाबा हांडा मी दारू द्यायला हांडा नसला का मग बरं ना भांडे घासायचे राहिले बा फक्त तसं तर पुन्हा भरोशावर देईन तू दारू आपल्याला बंचारी मग आता तू त्या हांडा त्या घरचा आपण ठेवून देऊ याच्यापाशी बायको मारीन ना मले बायकोच्या तशीच लपून तर आणणार रे बायको भांडगुडी आहे बा नाही माही नाही नाही बायकोच्या लपून आणणार पहा तुम्ही मेळ बसवा मी दारू द्यायला चांगलं 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 तू बा मला सुकानं घास भाकर नाही खाऊ बोलला दिला का? तू बोलला का चाल बरं माझी बायको भाकर नाही खाऊ दिली ना मला काय नाही. अरे वा हे काय आणलं अरे बा हे काय आणलं हे बकेट आणलं ना हे कोणाच्या घरचं काय उचलून आणलं अरे हे कोणाच्या घरचं आहे? हे घ्या हे बी घ्या आणि एक क्वार्टर दारू दे. एक क्वार्टर फक्त अरे हे तर माझ्याच घरचं आहे अरे का माझ्याच घरचे भांडे आम्ही मला तिकून आणलं आमच्या घरून आमच्या घरून आणलं आम्ही बा माझ्याच घरचे भांडे मला माझ्याजवळ गाड ठेवून राहिले का बायको मारीन ना माई तिकून आणलं ना बा तुमच्या दारू पाई का भांडणं लावता बा माझ्या घरी अरे बा, आपण आणलं ना तिकून हे पोरगी काही खोटी बोलते हो बा, हे तुमच्या घरचं नाही ना अरे बा तुमच्या दारू पाई मला मार खायला होता का नाही हो, हे तिकडून आणलं नाही बाई, आमच्या घरून अरे मा पोरीनं पाहिलं ना रे तुम्हाला भांडे माझ्या दारातले उचलले ना तुम्ही आता हा बाई आमच्या घरचं आहे ना ते पण तुम्हाला हांडा सांगितला नाही बकेटा माझ्या मला मला घेऊन राहिले आणि दारू द्या आता काही मेळ हुकला आपला जाऊ दे चल चल वापस आता येऊ नका इकडे वापिस चाल चाल मी तुमची गॅरंटी घेत नाही आता काय करा या दारूच्या माणसाचं हुटले का त्याच्यानं सरा मेळ हुकला रे सकाळपासून संध्याकाळ झालं लाईट लागलेले का कसं करा त्या वरच्या राहिले एक 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 उम्मीद आहे अजून तुला पाहिजे तुला आता आपलं काम करीन तो वानकडे अरे वा चांगला वेळ लावू आपण वानकडे चाल बरं लवकर देते आता मालकरी दाखवत पडून राहिली ना अर्धा वानकडे साहेब हो वानकडे साहेब वानकडे
कुठं वानकडे आजची होळी आहे काय 90 पाचता का नाही काय सकाळून पासून या माणसाला म्हणून राहिलो मी की आपलं काम फक्त वानकडेच करू शकतात 90 पाहिजे तुम्ही सकाळपासून फिरवलो आम्ही सकाळपासून सारखा दिवस आम्हाला 90 द्यायला एवढा जणांनी फिरवलं त्या वरटी बाण एक थेंब धरून नाही वाचली वानकडे बॉस काम करतो होळी सारखा दिवस राजा भांड्यान गिंडे आम्हाला घाण ठेवायला लावून राहिले ते ठिकाणं काही विषय आहे हांडा आणा म्हणतात आता कुठून हांडा आणा ठिकाणं काही थोडं खाऊ का आम्हाला फक्त बर बर लय वेळचं थांबून आहे. बर ठीक आहे तुम्ही जेवण करा पटकन आम्ही थांबू हा नये ठीक आहे आत्ता समजली मला दारूची खरी किंमत काय आहे तर माहीत आहे सकाळपासून हुडीसारखा दिवस बायकोनं खिशातले पैसे काढले म्हणून हा टाईम झाला आणि आपण एवढं हिंडून तुझ्या कॉलनीत हिंडून आपल्याला अर्ध्या क्वार्टरले कोणी ओळखलं नाही भाऊ मला माहित विचार कर. होतं वानकडे बुवा पण काम करतात मला ना. माहित होतं की आपला मेळ लागला आता. तर आपल्याला दारू पाहिजे जमला ना जवानकडे जाय जमला ना मग याले म्हणतात मान मग किंमत असते माणसाची किंमत या लोकांना काय किंमत आहे नाही, आपली आपल्याला अर्ध्या क्वार्टरला जर ओळखलं नाही या लोकांना तर काय कामाची गोष्ट आहे अरे हो. आम्हा लोकांच्या कामात पडायचंच नाही आपल्याला.